महायुतीत शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये उघडपणे आता खटके उडतात. रामदास कदमांनी भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण कुचकामी असल्याची टीका केली आणि राजीनाम्याची मागणी केली. तर चव्हाणांनी थेट तोंड फोडण्याचा इशारा दिला. तर फडणवीसांनीही कदमांवर नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना बोलणार असल्याचं म्हटलंय. पाहूयात. खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे. हा कुचकामी मंत्री आहे. मी डायरेक्ट सांगतोय, आज युती असताना देखील 15 वर्ष स्वतः मंत्री होते, 30 वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते. काय कधीतरी रस्त्यात समोरासमोर या, कोणी वाचवायला राहणार नाही, तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. रवींद्र चव्हाण यांची अवकात नाही त्यांच्याकडे बोलण्याची. महायुतीमध्येच कशी ठिणगी पडली आहे हे रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट दिसतंय. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना कुचकामी मंत्री म्हणत थेट राजीनाम्याचीच मागणी केली आहे. फक्त चमकेगिरी करण्यापेक्षा, शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे. तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत. जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्डे आम्हाला सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे. तर नुसती पाहणी देऊ कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे. हा कुचकामी मंत्री आहे. मी डायरेक्ट सांगतोय, आज युती असताना देखील. कारण कोकणवासियांचे हाल आम्हाला बघवत नाही. कोकणाची माणसं आम्हाला जाब विचारत आहेत, रामदास भाई तुम्ही काय करताय? मला असं वाटतं की या संदर्भातला प्रश्न जो आहे तो अडाणी माणूस आहे असं माझं स्वतःचं मत आहे. हा जो नॅशनल हायवे आहे आणि नॅशनल हायवे हा नितीन गडकरी साहेब यांच्या अखत्यारीत येतो. त्यामुळे मला असं वाटतं की तो अडाण्यासारखा प्रश्न आहे, उत्तर आहे त्यांचं. आणि त्याच्या बाजूला बसणारे सुद्धा कदाचित टाळ्या वाजवणारे हे त्याच पद्धतीचे असावेत. 15 वर्ष मंत्री होते, 15 वर्ष स्वतः मंत्री होते, 30 वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते. काय याची अवकात काय त्या रवींद्र चव्हाणची? अरे मला आव्हान देण्यापेक्षा तो मुंबई गोवा आमचा रस्ता आहे ना, तो पहिल्यांदा करून घे. तू कुचकामी आहेस. तुला गेल्या वर्षी आम्हाला तू कोकण भाषांना शब्द दिला होतास की पुढच्या वर्षी गणपती उत्सवाला रस्त्याची कुठलीही अडचण येणार नाही. काय झालं? पहिल्यांदा ते मुद्द्यावर बोल ना तू. अरे एका गुंड्यासारखा कुठला रस्त्यावरती उभा राहतो असं बोलण्यापेक्षा मुंबई गोवा रस्त्यासाठी काय करणार हिंमत असलं ते बोल ना तू. मला कसलं आव्हान देतोस तू? अरे दाऊद पण थकला माझ्यासमोर, तू की बत्ती आहेस. डिसेंबर 2023 पर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होईल असा वायदा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला होता. मात्र सध्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. मात्र आपल्याच महायुतीतल्या भाजपच्या मंत्र्यांना रामदास कदम यांनी कुचकामी म्हटलंय. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी देखील तोंड फोडण्याचा इशारा दिलाय. बोलायला ना मला सुद्धा येतं, कधीतरी रस्त्यात समोरासमोर या, कशा भाषेत मला बोलता येतं ना, कोणी वाचवायला राहणार नाही. परंतु युती धर्म पाळतोय याचा अर्थ असा नाही की कोणीही काही बोलेल आणि काम ऐकून घेऊ, होणार नाही असं. एवढं लक्षात ठेवा. तोंड सांभाळून बोलायचं, तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. रवींद्र चव्हाण यांची अवकात नाही त्यांच्याकडे बोलण्याची. आणि रामदास कदमचं थोबाड फोडायला त्याला 100 जन्म घ्यायला लागतील. त्याला माहिती नाही अजून, त्याला अजून कल्पना नाहीची. पण हा कानफडीत देण्याच्या गोष्टी करतोय. आता भोंकण्यावाला कुत्ता कधी काढता नाही याची मला जाणीव आहे. आणि अशा भोंकणाऱ्या कुत्र्यावरती लक्ष द्यायला आम्हाला वेळ पण नाही. कुठल्या रस्त्यावरती किती वाजता कुठे यायचं ते मला सांगावं, तिथे पोचतो. तू एका बापाचा असशील तर ये तिथे, दाखव तुझ्या काय हिंमत असेल ते. तुझं आव्हान स्वीकारलं मी तयार आहे. पण याच्या बाबतीमध्ये मी आदरणीय मोदी साहेब, आदरणीय शाह साहेब, राष्ट्रीय स्वयंसंघाचे मोहन भागवतजी यांच्याकडे तक्रार केलेली आहेत. मी लेखी तक्रार केलेली आहेत. भाजपच्याच मंत्र्याला कुचकामी म्हटल्यानंतर देवेंद्र फडणवीस देखील आक्रमक झालेत. रामदास कदमांचं असं बोलणं मान्य नाही, मुख्यमंत्री शिंदेंशी बोलणार असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. अशा प्रकारचे आरोप करणं हे कुठल्या युती धर्मात बसतं? असं वारंवार रामदासभाई टोकाचं बोलतात. त्यांनी आमची मनं देखील दुखावली जातात. शेवटी आम्ही माणसं आहोत. 50 गोष्टी आम्हाला देखील त्याच्या उत्तरादाखल बोलता येतील. जे मोठे नेते आहेत त्यांनी काहीतरी त्या ठिकाणी मला असं वाटतं पथ्य पाहिलं पाहिजे. वारंवार भारतीय जनता पक्षाला असं बोलणं मला असं वाटतं हे आम्हाला मान्य नाही. आणि या संदर्भात मी स्वतः शिंदे साहेबांशी बोलेन.
फक्त महामार्गावरूनच रामदास कदमांनी टीका टिप्पणी केली नाही, तर मंत्री रवींद्र चव्हाण युती तोडण्याचं काम करतायत असा आरोप देखील त्यांनी केलाय. त्यामुळे आवर घालण्यासाठी आपण मोदी शहांना पत्र लिहिणार असल्याचं देखील रामदास कदम म्हणाले. मी आता पत्र पाठवले 2-3 दिल्लीमध्ये मी मोदी साहेबांना पत्र पाठवले, अमित शहा साहेबांना पत्र पाठवले, सरसंघचालक मोहन भागवत त्याला मी पत्र पाठवलंय आणि तुमचा भाजपचा जो सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे त्याला आवर घाला. युती फोडण्याचं काम तो करतोय, युती फोडण्याचं पाप तो करतोय आणि दापोलीमध्ये जी भाजप आहे ते आमच्या मुळावरती कशी उठले हे मी दिल्लीमध्ये पत्र पाठवून कळवलंय. मुंबई गोवा महामार्ग 17 वर्षांपासून रखडलाय. हा रस्ता तसा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. 2023 पर्यंत पहिल्या लेनचा रस्ता पूर्ण होणार असं आश्वासन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलं होतं, मात्र ते पूर्ण झालं नाही. सिंधुदुर्ग ते गोवा हा महामार्ग तयार, मात्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काम अपूर्ण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते बाव नदी आणि बाव नदी ते वाकेड फक्त 35%च काम पूर्ण झालंय. मूळ ठेकेदाराकडून सब कॉन्ट्रॅक्ट, पुन्हा एकदा सब कॉन्ट्रॅक्ट यामुळे रस्त्याचं काम रखडलंय. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तब्बल 17 वेळा या महामार्गाची पाहणी केली आहे. सिंगल लेन हा पूर्ण होत आलेला आहे. जवळजवळ 8 किलोमीटर आता सिंगल लेन त्यामध्ये होणं बाकी. मग तोही सिंगल लेन जो आहे तो सिंगल लेन गणपतीच्या अगोदर पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न जो करण्याचं आम्ही ठरवलेला आहे. हा संपूर्ण रस्ता डिसेंबर 23च्या अगोदर पूर्ण झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो आहे. रामदास कदमांनी यापूर्वी देखील लोकसभेच्या निवडणुकीत सर्वेचं कारण देऊन तिकीट कापल्याचा आरोप भाजपवर केला होता. आता ऐन विधानसभा निवडणुकीमध्ये रामदास कदम यांच्या वक्तव्यानं महायुतीमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे. ठाण्याहून गणेश थोरात आणि सुनील जाधवसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.